नमस्कार. रवींद्र फाटक यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. 20 जून 1991ला आता 35 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या नोटिफिकेशनविषयी लोकांच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्याविषयी जे काही त्यांच्या मनात शंका आहेत त्या आपण लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. नोटिफिकेशन आपल्याकडे लागून 35 वर्ष पूर्ण झाली. आपणास काय वाटतं, हेतू साध्य झाला? नोटिफिकेशनची हिस्ट्री आपल्याला बघायला पाहिजे की नोटिफिकेशन का लागलं. तर मुख्य कारण नोटिफिकेशनचं हे थर्मल पॉवर स्टेशन आहे. माझ्याकडे नोटिफिकेशन ज्याप्रमाणे लागलं त्याचं टाईमलाईन आहे. बघा, सर्वात पहिले महाबळेश्वरचं नोटिफिकेशन आलं 29 एप्रिल 1983ला. त्यानंतर खार विकास भूमी बंधाऱ्याचं एक नोटिफिकेशन आलं. डहाणू नगरपालिका इस्टॅब्लिश झाली 31 मे 1985. डहाणू नगरपालिकेचा ELU म्हणजे एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन प्रसिद्ध झाला 15 जुलै. प्रसिद्ध नाही झाला, त्या दिवशी त्यांनी सुरुवात केली 15 जुलै 88ला. BSESला थर्मल पॉवर स्टेशन द्यायचं आणि त्याला FGD लावायचं हे नक्की झालं 21 जुलै 1988. त्याला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळालं MOEF कडून ते 13 सप्टेंबर 90. त्यानंतर डहाणू नोटिफिकेशन आलं. म्हणजे लक्षात घ्या, हे नोटिफिकेशन जे आलेलं आहे ते केवळ थर्मल पॉवर स्टेशन आपल्याकडे येत आहे म्हणून हे नोटिफिकेशन आलेलं आहे. पण आता आम्ही लागल्यानंतर हे महसूल किंवा इतर ठिकाणी महसूल बाउंड्रीनुसार हे लागलेलं दिसतं. सुरुवातीचं जे नोटिफिकेशन होतं, जे ड्राफ्ट नोटिफिकेशन आलं ते 8 फेब्रुवारी 91ला नोटिफिकेशन आलं. त्या ड्राफ्ट नोटिफिकेशनमध्ये असं होतं की डहाणू तालुका आणि सभोवताली 25 किलोमीटर बफर झोन असं नोटिफिकेशन होतं. आणि त्यात असं म्हटलं होतं की ह्या नोटिफिकेशन काढण्याचा उद्देश काय होता, टू कंट्रोल द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट विच हॅज गॉट डेट्रिमेंटल इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट असं म्हणून त्यांनी त्यात म्हटलं होतं की इंडस्ट्रीच्या 3 कॅटेगरी करू, ग्रीन कॅटेगरी, ऑरेंज कॅटेगरी आणि रेड कॅटेगरी. त्यापैकी ग्रीन कॅटेगरीना डहाणू तालुक्यात इंडस्ट्री अलाउड होती, ऑरेंजला काही कंडिशननी, आणि रेड कॅटेगरीच्या इंडस्ट्रीना डहाणू तालुक्यात कुठली इंडस्ट्री अलाउड नव्हती. पण 25 किलोमीटर जो बफर झोन होता त्यात कुठलीच इंडस्ट्री अलाउड नव्हती असं ओरिजिनल नोटिफिकेशन होतं. पण आता त्याच्यानंतर तर त्या सर्व ठिकाणी डहाणू तालुका सोडला तर इतर सर्व ठिकाणी नोटिफिकेशनला मॉडिफाईड झालं. डहाणूचं आहे तसंच, आणि जे CPCCचे त्यावेळेचे नियम होते त्यानुसारच त्याला ठेवण्यात येत आहे. म्हणजे काही आता ज्या कॅटेगरी ग्रीनमध्ये आल्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्या अजून पण जुन्या नोटिफिकेशनप्रमाणे आपल्याकडे चालू आहेत. तर त्याच्यात सुधारणा किंवा बाकी सगळ्या गोष्टीत सुधारणा होऊन लोकल लोकांना रोजगार मिळण्यासाठी काहीतरी, मूळतः चिकूला पण प्रोटेक्शन मिळावं साठी नोटिफिकेशन आलं होतं. चिकूला प्रोटेक्शन मिळालं, पण चिकूचे जे बाय प्रोडक्ट्स, उदाहरणार्थ नाशिक किंवा इतर ठिकाणी द्राक्षापासूनच्या प्रोडक्ट्सना वायनरी आणि सर्व ठिकाणी टॅक्सेसमध्ये सूट आहे. चिकूच्या वायनरीसाठी एखाद दुसरी सुरू झाली ती परत बंद झाली, त्यांना सूट नाही आहे. शासनाकडनं काही मदत मिळण्यासाठी आपण त्यांना विनंती केली पाहिजे असं वाटतं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. डहाणू नोटिफिकेशनमध्ये दुसरी एक कंडिशन होती की नोटिफिकेशन 20 जून 91ला आलं, म्हणजे चंद्रशेखर गव्हर्नमेंटच्या शेवटच्या दिवशी. त्यात अशी कंडिशन होती की 1 वर्षात त्याने मास्टर प्लॅन बनवायचा आणि त्या मास्टर प्लॅनमध्ये एक्झिस्टिंग इंडस्ट्री, एक्झिस्टिंग आदिवासीच्या जागा, एक्झिस्टिंग बागायती ह्या मार्क करायच्या आणि जी डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे ती ठरवेल त्या ठिकाणी ग्रोथ द्यायची असं होतं. पण 1 वर्षात काही नोटिफिकेशन प्रमाणे डेव्हलपमेंट प्लॅन महाराष्ट्र सरकार बनवू शकलं नाही. त्यामुळे अनेक लोक कोर्टात जायला लागले, वेगवेगळ्या फोरमकडे जायला लागले. मग बिट्टू सहगल यांनी 1995मध्ये रिट पिटिशन केला, रिट पिटिशन नंबर 231, की डहाणू नोटिफिकेशन इम्प्लिमेंट होत नाही आहे. आणि कोर्टाच्या लक्षात आलं की लोक तक्रारी करतायत अनेक ठिकाणी, महाराष्ट्र सरकार काही 1 वर्षात बनवू शकलेलं नाही मास्टर प्लॅन. म्हणून त्यांनी डहाणूला सुप्रीम कोर्टाने निरीला ह्याच्यावरती अपॉइंट केलं की ह्याच्यावर तुम्ही अभ्यास करा आणि तुमचा रिपोर्ट द्या. त्यानंतर त्यांनी
एक कमिटी नेमली. सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली 31 ऑक्टोबर 1996ला की एक अथॉरिटी बनवली. त्यामध्ये माननीय चंद्रशेखर धर्माधिकारी रिटायर्ड जज हे चेअरमन होते आणि बाकी ऑफिसर आणि काही म्हणजे लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे खासदार आमदार असे त्याचे मेंबर होते आणि कुठला इश्यू ते डिसाईड करतील. म्हणजे आपण जे म्हणता की वायनरीला परमिशन द्यायची नाही द्यायची हे सगळं डिसाईड ते करणार असं होतं. पण त्यांचा प्लॅनच बनला नाही, त्यामुळे ह्या कुठल्याही गोष्टीचं इम्प्लिमेंटेशनच झालं नाही. आणि तोपर्यंत BSESनी त्यांचं ट्रायल प्रोडक्शन सुरू केलं. त्यांचं ट्रायल प्रोडक्शन त्यांनी 95ला सुरू केलं. त्यानंतर त्यांचं कमर्शियल प्रोडक्शन पण 95ला सुरू झालं. त्यानंतर डेव्हलपमेंट अशी झाली की 98मध्ये वाढवण पोर्टचं प्रपोजल आला आणि ते वाढवण पोर्ट येईल आणि मग डहाणूला डेव्हलपमेंट होईल असं सांगायला लागले. आणि ते जे पोर्ट होतं ते किनाऱ्याला होतं आणि त्याचं प्रपोजल हे 1999मध्ये धर्माधिकारी कमिटीने ते रिजेक्ट केलं. कारण त्यावेळेला पोर्ट हा जो व्यवसाय होता हा इंडस्ट्रीच्या रेड कॅटेगरीमध्ये होता. म्हणजे पोर्टची ॲक्टिव्हिटी जी होती ती रेड कॅटेगरीमध्ये इंडस्ट्री म्हणून होती, म्हणून ती कॅन्सल केली. लोकांना असा गैरसमज आहे की धर्माधिकाऱ्यांना वाटलं म्हणून केलं, तसं नाही. त्याला कायद्याचा आधार होता. नोटिफिकेशनमध्ये किनारा पण येतो, नोटिफिकेशन हे जमिनीला लागतं, म्हणून त्या कायद्यात ही रेड कॅटेगरीची इंडस्ट्री बसत नव्हती. म्हणून हे वाढवण पोर्ट जे पियानोला मिळणार होतं ते त्यांनी कॅन्सल केलं. त्यानंतर महाराष्ट्र सेंट्रल गव्हर्नमेंटनी पोर्ट ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती इंडस्ट्री म्हणून काढून टाकली, सर्व्हिस इंडस्ट्री केली. म्हणजे त्यानंतर ह्या चेंज झाल्यानंतर पुढे भविष्यात हे पोर्ट येऊ शकेल असा त्यांचा उद्देश होता. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ही डहाणूला आलीच नाही, कारण एवढी रिस्ट्रिक्शन्स होती, एवढ्या परमिशन घ्यायच्या. म्हणून जी 91ला डहाणूला ग्रोथ होणार होता इंडस्ट्रीचा तो झाला नाही. तो बोईसर, पालघर, उंबरगाव, तुमचं वापी, सेल्वास, दमण इकडे सगळे गेले आणि डहाणू हे मागे पडलं. पण जर ओरिजिनल नोटिफिकेशन 25 किलोमीटरच्या होतं तर त्याच्यामध्ये उमरगाव, सेल्वास, बोईसर, तारापूर हे सर्वच येत होते, तर ते कसं काढून घेतलं? आता हा इंटरेस्टिंग गोष्ट आहे की डहाणूला त्यांनी इकॉलॉजिकली फ्रेजाईल केलं. त्यावेळी नक्की कुठला अभ्यास केला त्याचे पेपर अवेलेबल नाहीत. 25 किलोमीटर बफर झोन त्यांनी टाकला होता जिथे इंडस्ट्रियल कुठलीच इंडस्ट्री अलाउड नाही. आणि त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण दमण, सेल्वास आले, गुजरात गव्हर्नमेंटचे उंबरगाव आलं, त्यानंतर वाडा, विक्रमगड आलं, बोईसर MIDC आली. त्यांना ते लक्षात आलं की आपण जे केलेलं आहे ते चुकीचं आहे. मग 1999मध्ये डहाणूचे खासदार चिंतामण वनगा यांनी लोकसभेमध्ये प्रश्न विचारला आणि लोकसभेत हा जो 25 किलोमीटरचा बफर झोन होता तो काढून टाकला आणि अमेंडेड नोटिफिकेशन 1999ला आलं. 24 फेब्रुवारी 1999ला अमेंडेड नोटिफिकेशन आलं आणि अशा एका म्हणजे कुठलाही सायंटिफिक अभ्यास न करता ते 25 किलोमीटर काढून टाकलं, पण डहाणूला तसंच ठेवलं. बरं, ज्यामुळे नोटिफिकेशन आलं रिलायन्स थर्मल पॉवरमुळे, न त्या थर्मल पॉवरची वीज तालुक्याला मिळाली, न बाकीचे कोणते प्रोडक्ट आहेत त्या तालुक्याला उपलब्ध आहेत. तर त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे का त्या एवढा मोठा प्रोजेक्ट ज्यांच्यावर आहे, ज्या तालुक्यात आहे, त्यांना त्याचा एकही फायदा नाही आहे. जेव्हा थर्मल पॉवर स्टेशनला BSESला इथे परमिशन दिली तेव्हा त्यांना कंडिशन घातली होती की तुम्हाला पॉवर जनरेट करून मुंबईला सप्लाय करावे लागेल, कारण त्यांचं मेन एम होतं मुंबईला पॉवर कमी पडता कामा नये. ते ॲग्रीमेंट त्या प्रकारे होतं, लोकल पॉवर देण्याचं त्याच्यामध्ये कुठेही नव्हतं. मुंबईला वेगळ्या वेगळ्या कंपनी पॉवर देत होत्या. मुंबई सोडून पूर्ण महाराष्ट्रात MSEBीकडे मोनोपोली होती की तेच जनरेशन करतील आणि डिस्ट्रीब्युशन करतील. म्हणून आपल्या डहाणूला BSES जरी डहाणूला असलं तरी पॉवर देता आली नाही. आणि इव्हन तुम्हाला माहिती असेल तर गमतीशीर गोष्ट अशी आहे की BSES स्वतःची जी कॉलनी होती त्याला MSEBची पॉवर होती. तरी सुद्धा अख्खं एक नोटिफिकेशन ज्यांच्यासाठी निघालं त्या तालुक्याला त्यांच्याच फॅसिलिटीपासून वंचित ठेवणं. आणि आता तर कसं आहे का 500 मेगावॅटची परमिशन असताना आता ते 300 मेगावॅट पाहिजे, तर 200 मेगावॅटची तर गरजही नाही आहे तालुक्याला, तर त्यांना मिळावी असं आहे का नाही? कारण की इकडे दरवेळी विद्युत उपलब्ध होत नाही.
नाही, आता त्यानंतर बराच काळ गेला. BSS नंतर रिलायन्सने टेक ओव्हर केलं. त्यांना FGD प्लांट लावायला लागला. FGD प्लांट लावायला नको म्हणून त्याने खूप कोर्टाची लढाई केली, पण त्यात काय त्यांना यश आलं नाही. FGD प्लांट शेवटी त्याने लावला. आता तर ते अडाणींनी टेक ओव्हर केलेलं आहे. अडाणींनी टेक ओव्हर केल्यानंतर ऑगस्ट 2018ला अडाणींनी टेक ओव्हर केलं. पॉवर जनरेशन आणि पॉवर डिस्ट्रीब्युशनच्या सगळे नॉर्म्स नंतर बदलून गेले. पहिलं स्टेट ग्रीड होतं, आता नॅशनल ग्रीड झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातलीच नाही तर पूर्ण हिंदुस्थानातली पॉवर ही एका ग्रीडला फीड केली जाते आणि त्या ग्रीडमधून ते कोणी घेऊ शकतं. मग आता जे तुम्ही म्हणता की 500 मेगावॉटचा आहे, पण 300 मेगावॉट 350 मेगावॉटलाच डहाणू प्रकल्प चालतो, ही गोष्ट खरी आहे. कारण त्यांना जर डहाणूमध्ये ज्या रेटला वीज ते निर्मिती करतात त्यापेक्षा स्वस्त जर ग्रीडवर कुठे मिळाली तर ती विकत घेतात आणि मुंबईला सप्लाय करतात. ही जी सरकारने ह्या धोरणामध्ये जो बदल केलेला आहे त्यामुळे ते नेहमीच 500 मेगावॉटला चालतं असं नाही आहे. जेव्हा त्यांना पॉवर मिळत नाही तेव्हा ते स्वतः जनरेट करतात. जेव्हा स्वस्तात मिळते तर स्वस्तात मिळालेली पॉवर हे सगळ्यांना ते डिस्ट्रीब्यूट करतात. आता हे जेव्हा थर्मल पॉवर स्टेशन आलं त्यावेळेला जो विरोध झाला पॉवर स्टेशनला तो कॉर्पोरेट वॉरमुळे झाला. म्हणजे टाटाचा मेन क्लायंट BSS होता. त्यांच्याकडून पॉवर घेऊन तो घोडबंदर टू माहीम असा सप्लाय करत होता, बिलिंग करत होता. ते जनरेशन करायला लागल्यानंतर आपले कॉम्पिटिटर निर्माण होईल म्हणून टाटाने इकडच्या स्थानिक पारशी समाजाच्या काही लोकांना हाताशी धरलं आणि थर्मल पॉवरमुळे तुमच्याकडे काय दुष्परिणाम होतील, चिकूवर काय परिणाम होईल, तुमच्या आदिवासी लेबरवर काय परिणाम होईल, अशा काही गोष्टी सांगितल्या. त्यावेळेच्या लोकांना त्या पटल्या. त्यांना खरोखरच वाटलं हे सांगतात ते खरं आहे म्हणून त्यांनी थर्मल पॉवर स्टेशनला विरोध केला. पण झालं काय, थर्मल पॉवर स्टेशनला सर्व मान्यता मिळालेल्या होत्या. थर्मल पॉवर स्टेशन तर आलंच, पण ह्यांच्या विरोधामुळे नोटिफिकेशन आपल्या डोक्यावर बसलं. तुम्हाला असं वाटत नाही का हे थर्मल पॉवर आल्यामुळे अनेक लोक तरुणांचे रोजगार आत्ताच्या काळात सगळे जायला लागले? कारण की त्याच्यामुळे नोटिफिकेशन आलं आणि नोटिफिकेशनच्या बरोबर इकडे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, लहान लहान गोष्टीला परवानग्या मिळत नाही म्हणून आजूबाजूच्या तालुक्यात लोकांना, तरुणांना रोजगारांसाठी जावं लागतं. माझ्या पाहण्यात शेवटच्या 20-25 वर्षात इथे रोजगारासाठी कोणताही तरुण प्रयत्न करताना दिसत नाहीये. तुमची गोष्ट 100% खरी आहे. डहाणू हा लेबर सप्लाय करणारा तालुका झालेला आहे आणि रिटायर माणसांचा तालुका झालेला आहे. डहाणूला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट 91 नंतर अगदी निग्लिजिबल आली आणि त्यामुळे इकडचे जे तरुण होते, शिक्षित होते किंवा ज्यांच्याकडे काही टेक्निकल गुणवत्ता होती अशा लोकांना इथे रोजगार उपलब्ध नव्हता. म्हणून ते उंबरगाव, वापी, तिकडे सेल्वास, दमण, बोईसर, पालघर इकडे कामाच्या निमित्ताने जायला लागले. इकडचा तरुण शिकलेला म्हणजे ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना सुद्धा इथे कुठलाही स्कोप नव्हता, व्यवसाय करायला स्कोप नव्हता, त्यामुळे गेला. त्यानंतर अजून एक समस्या झाली की डहाणू बाकीच्या या आजूबाजूच्या शहरांपेक्षा इतके मागं पडलं की एक सोशल प्रॉब्लेम निर्माण झाला की डहाणूच्या मुलांना मुलीसुद्धा मिळणं कठीण झालं. डहाणू त्यांना मागास वाटायला लागलं. डहाणूला कोणी यायला तयार नाही. हा एक नवीन सोशल प्रॉब्लेम तयार झाला. डहाणूची ओळख पहिले प्रगतिशील एक शहर 91च्या आधी म्हणजे डहाणूला तेव्हा थिएटर होती, शाळा होती, नंतर डायल करणारं टेलिफोन एक्सचेंज होतं. त्यावेळेला उंबरगाव किंवा वापीला डायल करणारं टेलिफोन एक्सचेंजही नव्हतं. तुम्हाला ऑपरेटरकडे मागायला लागायचं. इतकं डहाणू प्रगत होतं. थिएटरमध्ये पिक्चर बघायला वेगवेगळ्या गावातून लोक डहाणूला यायचे. आज परिस्थिती उलटी झालेली आहे. बोईसर, पालघर, उंबरगाव, वापी हे डहाणूच्या कितीतरी पट मोठं झालेलं आहे. त्यांना तिथे रोजगार निर्मिती होते, बाहेरून लोक येतात आणि डहाणूचा जो तरुण आहे तो लेबर क्लासच राहिलेला आहे, तो विकासापासून वंचित राहिलेला आहे. हा त्याच्यावर घोर अन्याय झालेला ही गोष्ट खरी आहे. महसूल व शासकीय कार्यालय, उदाहरणार्थ प्रांत ऑफिस किंवा फॉरेस्ट ऑफिस इथे डहाणूमध्ये आणि इतकी विकसित होती का आपल्या हाताखाली पालघरसारखी शहरं होती. आज अशी परिस्थिती आहे का आपली लोकसंख्येची तर घसरण झालीच, पण शासकीय कार्यालय सुद्धा आपण मागे पडत चाललोय. इव्हन मागच्या 10 वर्षात एक ट्रेनचा थांबा सुद्धा डहाणूला मिळत नाही आहे. आणि अशा ह्याच्यात मग डहाणूचा जो लेबर क्लास वर्ग तयार झालेला आहे त्यांना जाण्या येण्यासाठी पण अनेक अडचणी आहेत, समस्यांना समोर जावं लागतंय.
काय महसूल विभागात तर घसरण झालीच, लोकसंख्येमध्ये घसरण झालीच, पण सध्या कोणत्याही गोष्टीकडे त्याला फॅसिलिटी मिळाव्या, साधी ट्रेन, कारण की आपला सगळा वर्ग अप अँड डाऊनवर आहे. मुंबई किंवा सुरतपर्यंत जिकडे जिकडे नोकरी अवेलेबल होईल अशा ठिकाणी जातो हा वर्ग. तर त्यांना शेवटच्या 10 वर्षात एकही ट्रेनला थांबा मिळाला नाहीये. तुमचं म्हणणं योग्य आहे, थ्रू ट्रेनला थांबा मिळालेला नाही, पण सबर्बन रेल्वेचं शेवटचं स्टेशन हे डहाणू म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. पुढल्या 2 वर्षात विरार डहाणू चौपदरी मार्ग पूर्ण होणार आहे, लोकल सुरू होणार आहे. खासदार प्रयत्न करतायत पण त्यांना पाहिजे तसं यश येत नाही आहे. पालघरला जास्त गाड्या उभ्या राहिल्या, डहाणूला त्यांना एकही गाडी उभी ठेवता आली नाही. मला असं वाटतं पुढील काही दिवसामध्ये त्यांना यश येईल आणि डहाणूलाही गाड्या मिळतील अशी आपण आशा धरूया. कारण की फक्त लोकलवर मुंबई साईडला जायचं कव्हर होतं. आता आपला रोजगार जो आहे उंबरगाव, वापी, सेलवास, दमण, सरीगाम या सगळ्या ठिकाणी पसरलेला आहे आणि तो सुरतपर्यंत पसरलेला आहे. बरोबर आहे, त्याच ठिकाणी सुद्धा ट्रेन उपलब्ध होणं, ट्रान्सपोर्टेशनचं त्यांना फॅसिलिटी देणं हे सरकारने करायला पाहिजे. हे लक्षात घेऊन खासदारांनीही प्रयत्न करायला पाहिजे. पुढल्या आपण जसं म्हटलं की हा जो नोटिफिकेशन आहे तो इंडस्ट्रीयल म्हणजे कुठली तरी हानिकारक इंडस्ट्री डहाणूमध्ये नाही यायचं त्याच्यासाठी होतं. डहाणू तालुक्याला किंवा 25 किलोमीटर बफर झोनला ते काढून टाकलं. आता ह्याच्या तुम्हाला वाटत नाही की रॉंग इंटरप्रिटेशन करून रेसिडेन्शियल एरियाला पण त्यांनी लावून टाकलाय, म्हणजे आपण आपल्या स्वतःचे घर बांधू शकत नाही. UDCPR लावलेलं नाही. 1985 पासून डहाणू नगरपालिका आहे, ते स्वतःची एकमेव नगरपालिका महाराष्ट्रातली असेल जे एवढी जुनी असून त्याचे स्वतःच्या बिल्डिंग नाही का ऑफिस नाही. तर त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं? UDCPR तर लागायलाच पाहिजे आणि डहाणू नोटिफिकेशनचा त्यावेळेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याने चुकीचा अर्थ लावला. नोटिफिकेशन हे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी होतं. इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट तर त्यांनी रोखलीच, त्याबरोबर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल ॲक्टिव्हिटीज जी रोखली ती अत्यंत चुकीची होती. तो अन्याय दूर करण्यासाठी डहाणूतल्या अनेक लोकांनी प्रयत्न केले. डेव्हलपमेंट प्लॅन, आता रिजनल प्लॅन आणि डहाणूचा डेव्हलपमेंट प्लॅन दोन्ही 2023 मध्ये प्रसिद्ध झाले, पण UDCPR लागला नाही. कारण ज्या वेळेला UDCPR महाराष्ट्रात लागला 2020 मध्ये त्यावेळेला डहाणूचा प्लॅन आलेला नव्हता, म्हणून आपल्याला UDCPR मधून त्यांनी वगळलेलं होतं. आता त्याचा ते वेगळा विचार करणार आहेत आणि डहाणूला UDCPR लागेल असं माननीय मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब हे डहाणूला निवडणुकीच्या निमित्ताने आले होते तेव्हा त्यांनी जाहीर सभेत सांगितलेलं आहे, ते करतील असं मला वाटतं. पण आता तुम्ही RP आणि DP संदर्भात बोलले तर असं एक विचित्र वस्तू आम्हाला बघायला मिळाली की RP मध्ये प्रपोज ऑर्चिड झोन दाखवलंय. हे कसं होऊ शकते? म्हणजे तुमची जागा तुम्ही ऑर्चिड करून घ्यायची, असं काहीतरी वेगळं प्रकारे झालेलं आहे. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? ते इंटरप्रिटेशन चुकीचं होतं. म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन हे नगरविकास डिपार्टमेंट बनवतं. प्रोव्हिजन अशी आहे कायद्यामध्ये, नगरविकास जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन बनवतं त्यामध्ये अशी कुठलीही मला क्लॉज लक्षात आलेला नाही ज्याच्यामध्ये ते प्रपोज ऑर्चर्ड म्हणतील असं. हा नवीनच एक प्रकार बघायला मिळतो, तो अन्यायकारक आहे. प्रपोज तुम्ही रेसिडेन्शियल एरिया म्हणू शकता, प्रपोज इंडस्ट्रियल एरिया म्हणू शकता, प्रपोज डेव्हलपमेंट एरिया म्हणू शकता, पण प्रपोज ग्रीन झोन किंवा प्रपोज हॉर्टिकल्चर हे म्हणणं डेव्हलपमेंट प्लॅनच्या दृष्टीने चुकीचं आहे. ज्या वेळेला आपण विकास आराखडा बनवतो त्यावेळेला नॉर्म्स आहेत की किती जागा ग्रीन एरियासाठी ठेवायला पाहिजे, किती जागा रोडसाठी ठेवायला पाहिजे, किती जागा पब्लिक युटिलिटीसाठी ठेवायला पाहिजे आणि डेव्हलपमेंट किती द्यायला पाहिजे. जर तुम्ही विकास आराखड्यात 30-40% जर डेव्हलपमेंटला स्कोप दिलाच नाही तर त्याला विकास आराखडा का म्हणायचं, असं होतं. डहाणूमध्ये किती टक्के जागा दिली? डहाणू RP मध्ये तर त्यांनी कहरच केलेला आहे. म्हणजे जी एक्झिस्टिंग लँड यूज होता त्याच्यापेक्षा 3% जागेवरच त्यांनी डेव्हलपमेंट दिलेली आहे. हा पूर्णपणे अन्याय आहे. तो सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी त्या तक्रारी केलेल्या आहेत, ते त्याच्यात सुधारणा करतील. त्याच्यामुळे अनधिकृत बांधकाम खूप मोठे. आता नवीन जर वाढवणसारखं बंदर येत आहे तर हा अनधिकृतपणा कसा दूर होईल ना.
आता अनधिकृतपणा दूर करायचं असेल तर तुम्हाला डेव्हलपमेंट प्लॅन रिवाईज करायला लागेल. म्हणजे डेव्हलपमेंट जी कमी दिलेली आहे ती जास्ती द्यायला लागेल. आता तुम्ही जेव्हा वाढवण पोर्टला क्लिअरन्स दिला त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं की डहाणू नोटिफिकेशन हे फक्त जमिनीला लागू आहे, म्हणून तुम्ही काय युक्ती केली की 6 किलोमीटर आतमध्ये घेतलं. 6 किलोमीटर आतमध्ये तुम्ही बंदर घेऊन तिथे तुम्ही भरणी करणार आणि तिथे ते बंदर उभं राहणार. नॅचरल तिथे खोली आहे, 20-22 मीटर खोली आहे, ही गोष्ट खरी आहे. पण तुम्ही आता फक्त डहाणू तालुक्यातून आणि बाजूच्या तालुक्यातून फक्त अप्रोच रोड देणार. डहाणू डेव्हलपमेंट का करणार नाही? तर ती करायला पाहिजे. तुम्ही अलॉंग द रोड जर काहीच डेव्हलपमेंट दिली नाही तर ज्याची समजा 4 एकर जागा आहे, 2 एकर त्या रस्त्यामध्ये गेली तर बाकीच्या 2 एकरमध्ये काय त्याने बसून गाड्या मोजायच्या, किती गाड्या जातात त्या? हा डेव्हलपमेंटचा विचार व्हायला पाहिजे. माझा असा प्रश्न आहे रविभाई की आज डहाणूमध्ये डेव्हलपमेंटचे FSI समजा की 1% 1 आहे, तर आज रेल्वे असो, वाणगाव स्टेशन बघा की डहाणूच्या इकडे बघा की त्यांना 5 फ्लोअरची आणि 7 माळ्याची परवानगी आहे, तर आपल्याला रेसिडेन्शियल मध्ये डहाणूमध्ये का ते FSI भेटत नाही अजून? इंडस्ट्रीज देऊ नका, समजू शकतो की इंडस्ट्रीज मध्ये आपल्याला लिमिटेशन आहे, तर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल मध्ये तर दिलं पाहिजे आपल्याला. नाही, हा 2 मधला फरक सर्व लोकांच्या लक्षात येतो आणि लोकांना आश्चर्य वाटतं की रेल्वेला 5-6 मजले मिळतात आणि आपल्याला इथे ती डेव्हलपमेंट मिळत नाही. त्याचं असं आहे की रेल्वेला सेक्शन 11 मध्ये त्याला नगरपालिका किंवा कोणाच्याही प्लॅनिंग अथॉरिटीची परवानगीची गरज नसते. त्यांचे वेगळे रूल आहेत, म्हणून त्यांना स्थानिक नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीची परवानगी घेत नाहीत. त्यांना 6 मजले करायचे आहेत, पण डहाणू नोटिफाईड आहेत, त्यात रेल्वे पण आहे. त्यांनी खरं बघायला गेलं तर प्राधिकरणाची म्हणजे DTAPAची परमिशन घ्यायला पाहिजे आणि लोकल अथॉरिटीला तसं कळवायला पाहिजे की आम्ही ह्या सेक्शन खाली असं करतोय. ते आपल्याकडे प्लॅनही सबमिट करत नाहीत. ही त्रुटी आहे आणि ती माननीय अध्यक्ष DTAPA त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. रेल्वे हे सुद्धा सर्व लोकांसाठी नॅशनलच आहे, त्याच्यामुळे सहसा त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेत नाहीत. पण कायद्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर तुमचं म्हणणं योग्य आहे. त्यांना सुद्धा हे नोटिफिकेशन लागूच आहे. आता म्हणजे डहाणूमध्ये आपण खरं बघायला गेलं तर अन्याय झालेले आहेत. आपल्याला वाढवण बंदर लाभलेला आहे, आपल्याला बुलेट ट्रेन लाभली, आपल्याला DFCCI आपल्यामधून गेलं, बॉम्बे बरोडा एक्सप्रेसवे गेलं. हे सर्वांना शासनाने परमिशन दिली आणि मला एक माळा सुद्धा बांधायची किंवा माझ्या ग्रीन झोन मध्ये माझी स्वतःची एक घर पण मी बांधू शकत नाही. एवढं अन्यायकारक वस्तूला आता लोकांनी कधीपर्यंत हे करायचे? शासनाची ही दुटप्पी भूमिका आहे. त्यांनी डेव्हलपमेंट प्लॅन जेव्हा मंजूर केला किंवा पहिल्यांदा ठेवला डहाणूचा RP आणि हा फायनल तर 23 मध्ये झाला. त्यावेळेला वाढवण बंदर, तुमचं बुलेट ट्रेन, मुंबई बरोडा एक्सप्रेसवे किंवा DFCC हे इन्क्लूड नव्हतं. ते त्यांनी नंतर त्याच्यात इन्क्लूड करून घेतलं आणि सँक्शन करून. म्हणजे त्यांना डेव्हलपमेंट करायची असेल तर डहाणू तालुका इकॉलॉजिकली फ्रेजाईल राहत नाही. पण तुम्हाला घर बांधायचं असेल, तुमच्या जागेत डेव्हलपमेंट करायची असेल तर तो इको फ्रेजाईल होतो. ही जी बाब आहे ही अत्यंत चुकीची आहे, आक्षेपार्ह आहे. शासनाने त्यात लक्ष घालायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मुख्यमंत्री दर महिन्याला एकदा तरी म्हणतात की डहाणूत 3रं एअरपोर्ट येणार आणि 4थी मुंबई होणार. कशी होणार ते तर सांगतच नाहीत. म्हणजे डहाणूमध्ये नो चेंज ऑफ लँड यूज आहे. अनेक लोकांच्या वाड्या आहेत, ग्रीन एरियाज आहेत, आजूबाजूचे लोक जमिनी खरेदी करतायत. त्यांना लक्षातच येत नाहीये ट्रान्सफर कशी होणार, त्यांची लँड कन्व्हर्जन होणार कशी. म्हणजे अनेक लोकांना तर असं झालेलं आहे की 3-4 वर्षापासून त्यांनी जागा घेतलेल्या आहे, त्याचं कन्व्हर्जन होत नाही. अजून किती वर्षांनी होतील माहिती नाही. सरकार त्याच्याबद्दल काही बोलत नाही. सरकारला हे तरी माहिती आहे का हे कन्व्हर्जन करणं स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात नाही. जोपर्यंत 20 जून 91च्या नोटिफिकेशनमध्ये अमेंडमेंट येत नाही आणि डहाणू तालुक्यामध्ये अमुक एरिया तरी हा वाडी किंवा तुमची शेतजमीन ही कन्व्हर्ट करण्यासाठीची प्रोव्हिजन येत नाही, तोपर्यंत तुमच्या घेतलेल्या जमिनीला किंमत 0 आहे. तर डहाणूमध्ये एवढे आता रेट्स वाढलेत, वाढवणच्या आजूबाजूला 5 पटने रेट झाले, तर लोक ते घेऊन फसत आहे का? म्हणजे काय म्हणणं? आजच्या डेटला ते फसलेले आहेत.
आजच्या डेटला फसलेले आहेत. आता मला तुम्ही सांगा भारतातला सर्वात मोठा उद्योगपती कोण आहे? तर अडाणी आहे. असं कोणाच्या ऐकण्यात आहे की अडाणीने 5,000 एकर जागा घेतली? नाही. कुठल्या मोठ्या उद्योग समूहाने अशी 5-10 हजार एकर जागा घेतली अशी तुमच्या ऐकिवात आहे का? नाही. मग काय तुमच्या 40-50 एकरसाठी नोटिफिकेशन चेंज करतील? एवढा मोठा थर्मल पॉवर स्टेशन तिथे आलं इथे, त्यावेळेला नोटिफिकेशन ते आल्यानंतर आलं. वाढवण बंदरला क्लिअरन्स मिळाला तेव्हा सुद्धा नोटिफिकेशन मध्ये बदल केला नाही, ते 6 किलोमीटर आतमध्ये घेतलं. मग तुमच्या 50-100 एकरसाठी नोटिफिकेशन मध्ये बदल होईल असं समजणं हे मूर्खपणाचं ठरेल असं मला वाटतं. जेव्हा जागेंचे व्यवहार होतात तेव्हा शासनाचे नियम आहेत की तुम्ही कोणती जागा घेतात आणि तुम्हाला झोन दाखला कंपल्सरी आहे. त्या झोनिंग त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं असते, तरी सुद्धा लोक आज त्या झोनिंगचा अभ्यास न करता त्याच्यामध्ये एवढे सगळे व्यवहार चालू आहेत, तर कसं करायचं? काय आहे, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते अतिशय हुशार आणि अभ्यासू आहेत. ते वक्तव्य करतात म्हणून लोकांना असं वाटतं काहीतरी युक्ती करतील आणि माझी जमीन मला कन्व्हर्ट करता येईल असा त्यांचा आशावाद आहे. पण जर तसं झालं नाही तर ह्या जमिनीला किंमत शून्य आहे. आज माननीय मुख्यमंत्री सांगू शकत नाहीत की कशा प्रकारे ते चेंज करणार आहेत. ते म्हणतात की म्हणजे तुमचं बंदराच्या बाजूला एअरपोर्ट येणार आहे, ते पण आतमध्येच येणार आहे, तिथेही भरणी करून करणार आहे. म्हणजे डहाणू नोटिफाईड एरिया आहे, इकोलॉजिकली फ्रेजाईल आहे, जमिनीवर आणायला काही तयार नाही. म्हणजे कंटेनर यार्ड किंवा दुसऱ्या कुठल्या फॅसिलिटी या डहाणू तालुक्यात येतील ह्याच्यावर आता मला विश्वास कमी झालेला आहे. रोड झालेला आहे, त्यांना काय करायचं आहे, ते विक्रमगड, वाडा, तिकडे बोईसर, पालघर कुठेही जाऊन तिकडे यार्ड बनवू शकतील. डहाणूतच करायला पाहिजे असं काही नाही आहे. कारण मी त्यांचं प्रेझेंटेशन बघितलेलं आहे. वाढवण बंदराचा जो रोड जो आहे तो एलिव्हेटेड रोड आहे. मिनिमम हाईट त्याची नॉर्मल जमिनीपेक्षा 3 मीटर ते 4.5 मीटर वरती आहे. म्हणजे काय तिथे बाकीच्याला कनेक्टेड नाही आहे. म्हणजे त्याच्या अलॉंग ज्याची जमीन आहे त्याला असं वाटत असेल भविष्यात मला डेव्हलपमेंट करायला मिळेल, तर ती कशा प्रकारे मिळेल ह्याची स्पष्टता नाही आहे. शासन अजूनही सगळ्यांना अंधारातच ठेवत आहे, फक्त आश्वासनं देत आहे. हे चुकीचं आहे. आम्हाला 35 वर्ष तुम्ही अंधारात ठेवलेलं आहे, आमच्यावर अन्याय केलेला आहे. आता ज्या लोकांनी जमिनी त्यांचा पेशन्स संपला, खरं फायदा त्या स्थानिक लोकांना व्हायला पाहिजे होता, तो न होता आता या बाहेरच्या लोकांनी जमिनी विकत घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि फायदा झाला तर तो त्यांना होणार आहे. स्थानिक लोकांचे जो पेशन्स त्यांनी दाखवला, कायदा पाळला, त्यांनी लँड कन्व्हर्जन केलं नाही, इल्लिगल बांधकाम केले नाही, इल्लिगल यूज केला नाही, त्याबद्दल त्यांना ही शिक्षा आहे का? आज तुम्ही वेळेत बंदर डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा लँड कन्व्हर्जन कसं होणार आहे सांगत नाही. त्यामुळे अनेक लोकांचा पेशन्स संपलेला आहे. त्यांना जर पैशाची जरूर लागली, त्यांच्याकडे जमीनच आहे, ते जमीनच विकणार. शासन त्यांचं नुकसान करत आहे. शासनाने याच्यावर त्वरित लक्ष घालायला पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री आणि शिंदे साहेबांना तर विनंती केलेलीच आहे. परत आम्ही नगराध्यक्षांच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून त्यांना सांगणार आहोत, जे काही धोरण असेल तुमचं ते डिक्लेअर करा. आमच्या गोरगरीब जनतेवर अशी तुम्ही काय म्हणतात दिशाभूल करू नका. डेव्हलपमेंट डहाणू तालुक्यात नक्की होणार आहे तर कशी होणार आहे त्याची ब्लूप्रिंट दाखवा. नाहीतर त्या बंदराचा किंवा त्या तुमच्या DFCCचा डहाणूला शून्य फायदा आहे. आपण कन्क्लूड करताना एक लास्ट आपल्याकडनं कमेंट हवी आहे की आपण सर्व पॉलिटिकल पार्टीज, म्हणजे मी कुठेही जोडलोय, तुम्ही आपण पण जोडलाय, बाकी सर्व पॉलिटिकल पार्टीज आहेत, तर त्यांनी याच्यासाठी काय करावं आणि आपली याच्यामध्ये आता मार्ग काढून काय पुढे केलं पाहिजे तेवढं तरी कन्क्लूड करून द्या आम्हाला. सर्व पार्टीनी एकत्रित येऊन माननीय मुख्यमंत्री आणि शिंदे साहेबांना भेटायला पाहिजे, कारण युडी त्यांच्याकडे आहे. आणि त्यांना सांगायला पाहिजे जे काही तुम्हाला डहाणूसाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी करायचं आहे ते तुम्ही 1-2 महिन्यात करा. पोर्ट चालू झाल्यानंतर जोपर्यंत आमच्या लोकांच्या सगळ्या जमिनी दुसरे लोक विकत घेतील आणि नंतर तुम्ही डेव्हलपमेंट जाहीर करणार आहात का? हा डहाणूवर अन्याय आहे. ती वेळेतच करायला पाहिजे. ह्याच्यासाठी सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे मागणी करायला पाहिजे आणि त्याला मुख्यमंत्री
सकारात्मक प्रतिसाद देतील अशी मला आशा आहे. आणि हा आपल्यावर जो नोटिफिकेशनमुळे अन्याय झालेला आहे 35 वर्षाचा, हा थोड्या तरी अंशाने हा डेव्हलपमेंट प्लॅन नवीन जर त्याने प्रसिद्ध केला तो दूर होईल असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार.